मुंबईकरांना कोस्टल रोडच्या लोकार्पणाची उत्सुकता आहे। वरळी ते मरीन ड्राईव्ह या पहिल्या टप्प्यातल्या कोस्टल रोडचे काम पूर्ण झाले। या कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडीचा मोठा तिढा सुटणार आहे। मुंबईपासून नवी मुंबईला जोडणारा शिवडी न्हावाशेवा अटल सेतूचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते पार पडल्यानंतर राज्य सरकारचा दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या कोस्टल रोडचं लोकार्पण कधीपर्यंत होतं याची उत्सुकता सगळ्या मुंबईकरांना लागलेली आहे। आणि याच महिन्याच्या अखेरपर्यंत कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी खुला होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेले होते। आणि याच कोस्टल रोडचं टॉप अँगलच्या माध्यमातून विहंगम दृश्य आपण पाहणार आहोत। वरळीपासून मरीन ड्राईव्ह पर्यंतचा हा कोस्टल रोड जो आहे तो या महिन्याच्या अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाईल। त्याचं काम हे पूर्णपणे झालेलं आहे। वरळीतला हा हाजी अली जवळचा परिसर आहे जिथे कोस्टल रोडचं कामकाज हे पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि वरळीपासून मरीन ड्राईव्ह पर्यंत कोस्टल रोडचं काम हे पूर्ण झाल्यामुळे वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। या कोस्टल रोडचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होतं हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या कोस्टल रोडचं जे कामकाज झालेलं आहे ते कामकाज पाहता मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी जे दोन महत्त्वाचे महामार्ग मानले जात होते त्यामध्ये एक होता अटल सेतू जो मुंबईपासून नवी मुंबईपर्यंत समुद्रातून 22 किलोमीटरचा महामार्ग जो आहे तो देशातला सगळ्यात मोठा महामार्ग बनवण्यात आलेला होता। आणि त्यानंतर मुंबईच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर मुंबईतली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या कोस्टल रोडचा फायदा हा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई।